नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 300 रुपयात आम्ही मुंबई किती आणि कुठे कुठे फिरता होते. तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी बघा, ही मित्रांनो गाडी आहे आपली, ती आम्हाला 200 रुपयातून मुंबई फिरवणार आहे. आणि आम्ही बघा कुठे समोर बसतो. सारा हमारा पिकअप पॉइंट था, पिकअप टाइम था. यहाँ से अब हमारी गाड़ी जाएगी आपका टूर का नेक्स्ट होल्डिंग पॉइंट कंप्लीट करने के लिए भाव का धक्का. हम आपको बोटिंग कराएंगे अरब महासागर के अंदर. इस अरब महासागर ने इस पूरे मुंबई शहर को 3 जगह से घिरा हुआ है. वो अरब महासागर में हमको बोट के द्वारा सैर करेंगे. यानी कि यहाँ से आपका टूर स्टार्ट होगा पानी से, और टूर का जो लास्ट और आखिरी होल्डिंग पॉइंट है चौपाड़ी बीच पानी में. यानी कि टूर का स्टार्ट पानी में, टूर का एंड भी पानी में. इस दौरान हमको जो मुंबई शहर घुमाएंगे, मुंबई दर्शन कंप्लीट कराएंगे. बस के अंदर जितने सारे लोग बैठे, सब लोग चाहते हैं ना दिन भर का टूर अच्छा यादगार और एंजॉयमेंट का बने. तो अच्छे से घूमने के लिए हमें आपको कुछ अच्छी बातें बताना, आपको कुछ अच्छी बातें सुनना, समझना, फॉलो करना बहुत जरूरी है. आता मित्रांनो, मी भाऊचा धक्का या स्पॉटवरती आलो. लेकिन हमने घंटे आगे जाने के बाद यानी उन्हें राइट साइड पर देखकर चला. एक ओपन आपको पर्पल कलर का गेट नजर आएगा, जिसमें अमिताभ बच्चन का हम पिक्चर का शूटिंग हुआ था. बख्तर का होता मुंबई के दुर्गा का उसी के अंदर फिल्माया गया था, शूट किया गया था. गाड़ी आगे जाएगी, बिल्कुल आपके राइट साइड में देखेंगे आपको, जहाँ पर KGF चैप्टर 1 पिक्चर का शूटिंग हुआ था. ये लोकेशन है नजर आपके लग सकते. मित्रांनो बघा, इथं आपली KGFची शूटिंग झालेली या साईडला. बघा, भाऊचा धक्का ह्या नावाचा स्पॉट आहे हा. जो स्क्वेयर आ रहा है इसका सबसे बड़ा रीजन लेफ्ट साइड में देखना, बड़ा सा स्क्वेयर आप लोग देख रहे हैं. ये फिशिंग के यहाँ से अलग अलग शहर सिटी शेड्यूल में सप्लाई होता है. एक ट्रांसपोर्ट की गाड़ी आपको नजर आएगी आपके राइट साइड में, जिनके कारण आपको स्मेल जाएगा. लेकिन हमने जाना राइट साइड में, जो बड़ा सा मुंबई पोर्ट ट्रस्ट भाऊचा धक्का प्रवासी रहता है. यहाँ से आप लोग अंदर एंटर करना है. तर मित्रांनो बघा, हा भाऊचा धक्का. इथं आता आमची बोटिंग आहे, पण ते व्हिडिओ काढायचे नाही बहुतेक बोलतायत. बघूया काय होतं तर मित्रांनो, हे बघा, आम्ही आता बोटीचं तिकीट काढलेलं आहे 170चा. हे बघा, 170मध्ये इथनं बोट फिरणार आहे. हे बघा, आम्ही आता बोटीत शिरतो. हे बघा, आम्ही आता बोटीत घेतो. 170 रुपयाचा बोटीचा तिकीट आहे. तुम्हाला दाखवतं किती आम्ही फिरणार आहोत. 170 रुपये. हे बघा, आमची आता बोट सुटलेली आहे पाण्यात फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आता बोटीत बसून मस्त समुद्राचा आनंद घेत आहोत. हे सगळे असे बसलेत, मजा करतायत सर्वजण मुंबई टूरचं. तर मित्रांनो, आमची आता 1 तासाची बोटीची राईड कंप्लीट झाली आहे. आता आम्ही उतरतो आणि पुढच्या नेक्स्ट स्पॉटला जात आहोत. तर तुम्हाला दाखवतो कुठं जात होतो आम्ही. ते बघा, आता दुसऱ्या स्पॉटवर जात आहेत आम्ही सगळे. तर मित्रांनो, आमचा सेकंड स्पॉट आहे गेटवे ऑफ इंडिया. हे बघा, हा समोर गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा बघा, हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि इकडे आहे ताज हॉटेल. गर्दी आज नाही, आज वार, आम्ही ऑड वारी आलो म्हणून. हा सेकंड स्पॉट आहे आमचा मुंबई दर्शनमधला. पण आम्ही जरा भर उन्हात आलो. दुपारचे वाजले 1:30. ऊन बघा किती लागतं इथे सगळ्यांना. अजून भरपूर स्पॉट फिरायचे 15 आहेत. तो असा गेटवे ऑफ इंडियाचा तुम्ही आनंद उचला. 15 मिनटं गेटवे ऑफ इंडिया फिरून झाल्यानंतर आता आम्ही तिसऱ्या स्पॉटवर जातो. दाखवतो कुठला स्पॉट आहे तो तिसरा. तर मित्रांनो, आमचा थर्ड स्पॉट हा मरीन ड्राईव्हला असणार आहे. बघा, हा मरीन ड्राईव्ह. तर मित्रांनो, हा आहे मुंबईमधला सगळ्यात मोठा शॉर्टकट बनवलेला बोगदा. लय लांब असणारा हा मुंबईतील भरपूर किलोमीटरचा अंतर हा वाचवतो. तर मित्रांनो, हा हाजी अली दर्गा आहे बघा. तर मित्रांनो, आम्ही आता 3D शो बघण्यासाठी आलो आहे बघा. आतमध्ये 3D शो आहे, पण कॅमेरा अलाउड नसतं, मी तुम्हाला दाखवू शकत नाही.
तर मित्रांनो आमचा आता 3D शोचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. अगदी घामाघूम झाला आहे 3D शो बघून. खूप मजा आली. मात्र व्हिडिओ रेकॉर्ड करताना याला साप वगैरे मस्त आलं ना. साप मारेला त्रिशूळ सुद्धा लागले सापड. हो एक नंबर होता भारी. 15 मिनटं झालं. 15 मिनटाचा शो होता पण खूप भारी वाटलं. मित्रांनो आता आम्ही नेहरू सायन्स सेंटरला जात आहोत. सिग्नलला थांबलाय गाडी आमची. मित्रांनो बघा हा नेहरू सायन्स सेंटर आहे. तर कॅमेरा अलाउड असला तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे ते. गेटला काय आहे, समोर डायनासोर आहे. हा एंट्रन्स आहे. तर सायन्स सेंटर आहे ते नाश्ता करण्यासाठी खूप मोठी जागा आहे. ते बघा इथं नाश्ता वगैरे सगळं मिळतं. आम्ही जेवणामध्ये व्हेज थाली मागवलेली 150 रुपयाची. ही बघा आणि अजून 3 थाल्या येत आहेत आमच्या आणायला गेलेत. तर मित्रांनो इथे भारतीय नोबेल कोणाकोणाला मिळते इथे दिलेले आहेत. मित्रांनो हा नेहरू सायन्स सेंटर लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यांना सायन्सबद्दल नॉलेज मिळण्यासाठी हा नेहरू सायन्स सेंटर खूप महत्त्वाचं आहे. एकदा नक्की भेट द्या इकडे. मित्रांनो आता आम्ही सिद्धिविनायक मंदिर येथे जात आहोत. तुम्हाला दाखवतो मंदिर. हे बघा आम्ही आता मंदिरात जात आहोत. मित्रांनो आमचा सिद्धिविनायकाचं सुद्धा दर्शन आता झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या ठिकाणाकडे जात आहोत. तुम्हाला दाखवतो कुठला असणार आहे तो. तर मित्रांनो रात्रीचे 7 वाजलेत आणि अजून भरपूर टूर बाकी आहे. तर रात्री लेट होणार आहे बहुतेक. तुम्हाला दाखवतो किती वाजतात ते आम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता जुहू चौपाटी येथे आलो. हे बघा आम्ही आता जुहू चौपाटी येथे आलो. संध्याकाळचा बीच बघा पूर्ण भरलेला आहे सगळा. आता हा जुहूच्या खाऊ गल्लीत आलो. हे बघा किती गर्दी आहे ती. हे बघा खाऊ गल्ली किती मोठी आहे ती जुहूची. प्रत्येक ठिकाणी दुकानं आहेत तसे. तर हे बघा किती लोक आलेत ती चौपाटीवर. पूर्ण गर्दी आणि काळोख असल्यामुळे एवढं दिसत नाही. पण सगळे समुद्राच्या इथपर्यंत घेऊन पब्लिकच आहे. आमची हालत पण शाप हे झाली. तर मित्रांनो आमच्या हा संपूर्ण दिवसामध्ये आमचा गाडी भाड्याचा खर्च 200 रुपये होता आणि बाकी बोटिंगचा 170 रुपये आणि नेहरू पार्कचा काहीतरी 100 रुपये आणि 200 रुपयेचा 3D शो आणि अजून खाण्याचा 150 रुपयाची थाली. असं आमचा 950 आमचा खर्च झाला पूर्ण दिवसभरात. मात्र सांगताना ते 200 रुपये ट्रॅव्हलिंगचाच सांगतात आणि बाकी सगळा आपला खर्च असतो. तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आम्ही मुंबई सफरबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.